श्री गणेशाय नम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार भक्तांनो, संत गाथा या आपल्या आध्यात्मिक प्रवासात आपले मनपूर्वक स्वागत आहे. संतांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना, भक्तीचा अमृतरस आणि जीवनाला योग्य दिशा देणारे अमूल्य शिकवणी घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहोत. आज आपण ऐकणार आहोत एका अशा संताची अद्भुत कथा, ज्यांच्या स्वयंसमोर अपमान हरला, ज्यांच्या शांततेसमोर क्रोध पराभूत झाला आणि ज्यांच्या करुणेने एका दुष्ट माणसाचे हृदय परिवर्तन घडवून आणले. ही आहे संत एकनाथ महाराजांच्या भूतदया आणि अदिती शांततेची प्रेरणादायी कथा. चला तर मग श्रद्धा आणि भक्तिभावाने ऐकूया आजची संत गाथा. जय जय रामकृष्ण. पैठणी नगरीतील संत. गोदावरीच्या तीरावर वसलेल्या पैठण या नगरीत संत एकनाथ महाराज राहत होते. त्यांच्या घरी नेहमी गरिबी, भुकेलेले, यात्रेकरू आणि गरजू लोकांची वर्दळ असे. कोण आला, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा विचार ते कधीच करत नसत. त्यांच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले होते. लोक म्हणत असत, एकनाथ महाराजांच्या घरी कोणी उपाशी जात नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्याबद्दल आदर होता. पण जिथे प्रकाश असतो तिथे काहींना त्यांचा हेवाही वाढतो. मस्करकीची ठिगणी. त्याच गावात एक व्यक्ती राहत होता. तो संतांच्या वाढत्या कीर्तीमुळे जळत होता. लोक संतांचा नमस्कार करत, त्यांचे प्रवचन ऐकत, त्यांचे गुणगान गात होते. हे त्याला सहन होत नव्हते. तो म्हणत होता, हे संत खरे आहेत की ढोंगी ते मी सिद्ध करून दाखवतो. त्याने ठरवले की संतांचा राग काढायचा. जर ते रागवले तर लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास तुटेल. गोदावरी घाटावरील परीक्षा. एके दिवशी पहाटे संत एकनाथ महाराज गोदावरी स्नान करून घाटावरून घरी परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते, ओठावर नामस्मरण चालू होते. तेवढ्यातच तो मस्करकी म्हणून मनुष्य समोरच आला. अचानक त्याने संतांच्या अंगावर थुंकले. सभोवताले लोक हादरले. सर्वांना वाटले आता संत रागवतील. पण एकनाथ महाराज शांतपणे वळले. एक शब्दही न बोलता ते पुन्हा नदीकडे गेले. पुन्हा स्नान केले. पराकाष्ठा. तो मनुष्य पुन्हा समोर आला आणि पुन्हा थुंकला. लोक संतापले. काही जण त्या व्यक्तीला मारण्यासाठी धावले, तर संतांनी त्यांना थांबवले. त्याला काही करू नका असे म्हणून ते पुन्हा स्नानासाठी गेले. अशी घटना पुन्हा पुन्हा घडू लागली. एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा नाही, तर अनेक वेळा. प्रत्येक वेळी संत पुन्हा नदीत जाऊन स्नान करत. त्यांच्या चेहऱ्यावर रागच नव्हता, डोळ्यात द्वेषच नव्हता, फक्त शांतता होती. 5वा अध्याय. माझा स्वयंची परीक्षा घेत आहे. ज्यांच्या मनात देव आहे त्याला दुसऱ्यांच्या वागण्यामुळे राग कसा येईल. हे शब्द ऐकून सर्व स्तंभ झाले. अध्याय 6. अंतःकरणाचा पराभव. अनेक अखेर वेळा थुकून तो माणूस थकला, पण संतांच्या चेहऱ्याचा शांत भाव बदलला नाही. त्याला अपेक्षा होती ती संत रागवतील, पण त्याला दिसलं की समोरचा माणूस साधारण माणूस नाही, तो करुणेचा महासागर आहे. त्याच्या मनात अपराधपणाची भावना निर्माण झाली. हळूहळू त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तो संतांच्या चरणावर कोसळला. अध्याय 7. क्षमातेची महासागर. रडत तो म्हणाला, महाराज मला माफ करा. मी तुम्हाला त्रास दिला, अपमान केला, पण तुम्ही एकदाही माझ्यावर रागवला नाही. तेव्हा संत एकनाथ महाराज प्रेमाने म्हणाले, माफ करण्यासारखं काहीच घडलेलं नाही. उलट तुझ्यामुळे मला अनेक वेळा गोदावरी स्नान करायचे पुण्यच मिळले.
हे ऐकताच तो माणूस आणखीन रडू लागला. त्या क्षणी त्याचे जीवन बदलून गेले. अध्याय 8. भूतदयेचा खरा अर्थ. संत एकनाथ महाराज फक्त माणसावरच नव्हे तर सर्व जीवावर दया करत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीवनात परमेश्वर होता. कोणी त्याला अपमानित केले तरी त्या व्यक्तीवर देव पाहत होता. म्हणूनच त्यांच्या मनात द्वेषाला जागाच नव्हती. त्याची भूतदया म्हणजे केवळ दया नव्हती, ती सर्व सृष्टीची आलेली एकात्मतेची भावना आहे. भक्तांनो, संत एकनाथ महाराजांच्या या पवित्र कथेतून आपल्याला एक अमूल्य संदेश मिळतो. जिथे स्वयं असतो तिथं विजय असतो. जिथे क्षमा असते तिथे परमेश्वराचा वास असतो. आणि जिथे भूतदया असते तिथे सत्व फुलते. आज ही संत गाथा आपल्या जीवनात शांतता, प्रेम आणि सहनशीलता निर्माण करतो. हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. आपल्याला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संत गाथा परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय रामकृष्ण हरी. पुन्हा भेटूया एका नवीन संत चरित्रासह, नवीन प्रेरणादायी संत गाथेसह. तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी. जय जय रामकृष्ण हरी. संत गाथा संतांच्या जीवनातील प्रेरणादायी अमृत कथा. जय जय रामकृष्ण हरी.